जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत काम वासनेवर. दृष्टी जशी सृष्टी तशी. संतांनी वारंवार सांगितले आहे, दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. आजच्या काळात पुरुषांच्या मनात कामवासना का अधिक वाढते याचे मूळ केवळ शरीरात नाही तर दृष्टीत आहे. शरीर हे वस्तू नसून साधन आहे आणि स्त्री ही उपभोगाची गोष्ट नसून चैतन्याची अभिव्यक्ती आहे. ही जाणीव हरवली की वासना जन्माला येते. मित्रांनो, कामवासना म्हणजे नेमकं काय? सामान्यपणे लोकांना वाटते कामवासना म्हणजे लैंगिक इच्छा, पण संतांच्या मते काम म्हणजे अपूर्णतेतून निर्माण होणारी तृष्णा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपू जड जीवासी बांधिती संसार सागरात. काम हा पहिला शत्रू आहे, कारण तो दृष्टी भ्रष्ट करतो, बुद्धी ढवळून काढतो आणि विवेक हरवतो. आज पुरुष स्त्रीकडे माणूस म्हणून नव्हे तर देह, आकार, आकर्षण यांच्या रूपात पाहतो. संत तुकाराम म्हणतात, देह देहांतरी जाई, आत्मा एकच राहे. पण जेव्हा आत्मा विसरला जातो तेव्हा देहच सर्व काही मटू लागतो. लहानपणापासून चित्रपट, जाहिराती, सोशल मीडिया यातून स्त्री देहाचे व्यापारीकरण झाले आहे. आपले मन सतत उत्तेजित राहते. संत नामदेव म्हणतात, जैसे पहावे तसे व्हावे, पाहण्याची कारण. जे पाहतो तेच मनात साठते. लोकांना वाटते ब्रह्मचर्य म्हणजे स्त्रीपासून पळ काढणे, पण संत म्हणतात, ब्रह्मचर्य म्हणजे दृष्टीची शुद्धता. स्त्री दिसली की मन अस्वस्थ झाले तर तो दोष स्त्रीचा नसून आपल्या दृष्टीचा आहे. संत रामदास म्हणतात, नारी नराचा आधार, नारीची साकार. स्त्री ही केवळ देह नसून माता, करुणा, सृजन, शक्ती यांची मूर्ती आहे. संत तुकाराम महाराजांवर एकदा आरोप झाला, तुमच्या घरी स्त्रिया येतात. त्यावर तुकाराम महाराज उत्तर देतात, माझ्या दृष्टीस नारी नाही, माझ्या दृष्टीस नारायण. हा दृष्टीचा परमोच्च स्तर आहे. मित्रांनो, संत हे आपल्या समजण्यापलीकडे आहेत. संत जनाबाई म्हणतात, देह माझा मातीचा, नाम तुझ्या ओठीचा. जिथे देह गौण होतो तिथे वासनेला जागाच राहत नाही. मित्रांनो, तुम्हाला एक बोधकथा सांगतो. एक भिक्षू नदीकाठी बसला होता. एक युवती आली व म्हणाली, मला नदी पार करून द्या. भिक्षूने तिला उचलून नदी पार केली. दुसरा भिक्षू चिडला, तू स्त्रीला स्पर्श केलास, अरे रे, पाप केलंस तू, तिला उचलून घेतलंस. पहिला भिक्षू शांतपणे म्हणाला, मी तिला नदीकाठी सोडले, तू अजून तुझ्या मनात तिला धरून ठेवलंस. स्पर्श नाही, विचार वासना निर्माण करतो. देह नश्वर आहे ही जाणीव संत ज्ञानेश्वर म्हणतात, जैसा देह तैसा देहांत, शेवटी मातीसी मिळे. जे नाशवंत आहे त्यात आसक्ती कशी ठेवावी? भारतीय संस्कृती म्हणते, मातृदेवो भव. स्त्रीकडे आई, बहीण, कन्या या भावनेने पाहिले तर वासना आपोआप गळून पडते. आणि वासना निर्माण झालीच तर प्रभू श्रीरामांचं आणि आपल्या आराध्य दैवते छत्रपती शिवाजी महाराजांचं नामस्मरण करा. संतांचे विचार आठवा. मित्रांनो, आता मी तुम्हाला काम वासनेवर उपाय सांगतो. 1. नामस्मरण. नाम घेता नामरूप जळे, काम क्रोध दूर पडे. नाम मन शुद्ध करते. 2. सत्संग. वाईट संगती वासना वाढवते, सत्संग विवेक वाढवतो. 3. अन्न, विचार आणि वाणी शुद्ध ठेवणे. संत रामदास म्हणतात, जैसे अन्न तैसे मन, जैसे मन तैशी वाणी. स्त्रीला दोष देऊ नका. स्वतःच्या दृष्टीला शुद्ध करा. देह नव्हे देव पहा. उपभोग नव्हे उपासना करा. काम वासना नष्ट करायचीच असेल तर डोळे बंद करू नका. दृष्टी उंच करा. संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, देह पहावा मातीचा, जीव पहावा रामाचा. मित्रांनो, आपण दुसऱ्याच्या आईला, बहिणीला वाईट नजरेने, वासनेने पाहतो. पण तेच आपल्या आई बहिणीसोबत झाले. कोणी त्यांच्याकडे बघितलं तर मात्र आपल्यातलं भाऊ, मुलगा जागा होतो. मित्रांनो, आई बहीण कोणाचीही असो, तिचा आदर हा झालाच पाहिजे. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन विषयावर. जय जय रामकृष्ण हरी.
जय भवानी जय शिवाजी.